देशातील करदात्यांसाठी एक मोठी बातमी आहे। केंद्र सरकार लवकरच टॅक्स संबंधित एक नवा कायदा आयकर विधेयक 2025 संसदेत सादर करण्याच्या तयारीत आहे। या कायद्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या गुंतागुंतीच्या कर प्रक्रियेपासून नागरिकांची सुटका होणार आहे। सध्या देशात आयकर अधिनियम 1961 लागू आहेत, ज्यात गेल्या 60 वर्षात तब्बल 65 वेळा बदल करण्यात आलेत। इतकंच नव्हे तर त्याच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये 4000 पेक्षा जास्त अधिक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे। त्यामुळे हा कायदा अतिशय गुंतागुंतीचा झालाय आणि सर्वसामान्य करदात्याला हा कायदा समजणं कठीण होऊन बसलंय। आणि त्याचमुळे केंद्र सरकारनं जुन्या कायद्याऐवजी एका सोप्या भाषेतील, पारदर्शक आणि नागरिकांसाठी अधिक सुलभ कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला। नव्या विधेयकामुळे टॅक्सची भाषा समजण्यास सोपी होईल, काही तरतुदी यात कमी केल्या जातील आणि संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल आणि स्वयंचलित होईल। या नव्या विधेयकाला लोकसभेच्या सिलेक्ट कमिटीनं एकमतानं मंजुरी दिली आहे। या समितीनं कायदा अधिक उपयुक्त आणि व्यवहार करण्यासाठी 285 शिफारसी केली आहे। हे विधेयक तब्बल 3709 पानांचं आहे। हा कायदा 21 जुलै 2025 रोजी म्हणजेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत सादर केलं जाईल। याच दिवशी सिलेक्ट कमिटीचा अहवालही संसदेत मांडण्यात येणार आहे। सरकारचा प्रयत्न आहे की हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्यात यावं। सरकारचा उद्देश हा देखील आहे की 1 एप्रिल 2026 पासून हा कायदा लागू करण्यात यावा, म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 पासून देशात नव्या कर प्रणालीचा प्रारंभ होईल। नव्या कायद्यानंतर रिटर्न्स भरण्यापासून ते नोटीस, अपील आणि सूट यासारख्या सगळ्या प्रक्रिया नव्या चौकटीत मांडल्या जातील। एकूणच काय, या नव्या कायद्यामुळे आयकराची भाषा आणि प्रक्रिया दोन्ही सुलभ झाल्यामुळे कर भरणं अधिक सोपं होईल आणि पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे।